नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीने सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती दररोज सराव सिरीजच्या 77व्या भागामध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि लेखीला चांगले गुण मिळवायचे आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा। सर्वांना विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय निघून जाताय, आपले अभिप्राय काही देत नाही, किमान लाईक तरी करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय हे कमेंट करून सांगायची थोडी तसदी घ्या। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1662, काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्षपद कोणी भूषवले? आता मित्रांनो, काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली होती आणि 1887 ला याचं तिसरं अधिवेशन भरलं होतं आणि या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बदरुद्दीन तय्यबजी। म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर काय असणार आहे? काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी। पर्याय 3। कितवं अधिवेशन होतं? तिसरं अधिवेशन होतं। कोणत्या वर्षी भरलं होतं? 1887 साली भरलं होतं। आणि मित्रांनो, कोठे भरलं होतं? कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 1663, अर्जेंटिनामधील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? मित्रांनो, अर्जेंटिनामध्ये जो काही हिरवळ गवताळ प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? त्याला पंपास असं म्हणायचं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, अर्जेंटिनामध्ये गवताळ प्रदेशाला पंपास असं म्हटलं जातं। त्यासोबतच मित्रांनो, ब्राझीलमध्ये जो गवताळ प्रदेश असतो त्याला कॅम्पोज म्हटलं जातं, ब्राझील कॅम्पोज। आणि आफ्रिकेमध्ये उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? सॅवाना म्हणायचं। लक्षात ठेवा, अर्जेंटिना पंपास, ब्राझील कॅम्पोज आणि दक्षिण आफ्रिका किंवा आफ्रिका सॅवाना। प्रश्न क्रमांक 1664, अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते, तो जन्मदिन कोणता? या ठिकाणी थोडी दुरुस्ती करा, जन्मदिन नाही, अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी नोबेल पुरस्कारांचे वितरण केले जाते, तो दिवस कोणता? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी असते दरवर्षी 10 डिसेंबरला आणि या दिवशीच नोबेल पुरस्कारांचं वितरण केलं जातं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। लक्षात ठेवायचं आहे, अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू 10 डिसेंबरला झालेला होता आणि त्यामुळेच या दिवशी दरवर्षी नोबेल पुरस्कारांचं वितरण केलं जातं। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1665, भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती होते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। त्यासोबतच 100 वर्ष पूर्ण केल्यानंतर 100व्या वर्षी किंवा वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न मिळवणारे एकमेव व्यक्ती कोण आहेत? महर्षी धोंडो केशव कर्वे। यांना 1958 साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं। प्रश्न क्रमांक 1666, कुत्रा चावल्यावर देण्यात येणारी रेबीज लस कोणी शोधून काढली? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, कुत्रा चावल्यावर देण्यात येणारी रेबीजची लस आहे ती लुई पाश्चर यांनी शोधून काढली होती। कोणी? लुई पाश्चर। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, रेबीज म्हटलं की लुई पाश्चर। अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कशा शोध लावला? पेनिसिलिनचा शोध लावला। जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1667, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मित्रांनो, मानवी शरीरामध्ये जवळपास 97,000 ते 1,00,000 इतक्या लांबीच्या किलोमीटर इतक्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 97,000 पर्याय 2। 1,00,000 असतं तर 1,00,000 लिहिलं असतं, परंतु 97,000 हा जवळचा आकडा आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1668, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? मित्रांनो, ऑर्निथॉ म्हणजे पक्षी आणि लॉजी म्हणजे अभ्यास, म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणारं शास्त्र ऑर्निथोलॉजी। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। हाडांचा अभ्यास, ऑस्टिओ म्हणजे हाडे आणि लॉजी म्हणजे अभ्यास, हाडांचा अभ्यास म्हणजे काय? ऑस्टिओलॉजी। पेशीला काय म्हणायचं? सायटो म्हणायचं आणि अभ्यास म्हणजे लॉजी, पेशींचा अभ्यास सायटोलॉजी। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना लक्ष देऊन ऐका। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आपण आणली आहे एक महा ऑफर। यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत
30 सराव प्रश्नपत्रिका फक्त 60 रुपयांना। आणि मित्रांनो विचार करा, एका पेपरची किंमत किती आहे? फक्त 2 रुपये। 2 रुपयांमध्ये तुम्हाला एक प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो आपल्याला मिळणार आहे फक्त 2 रुपयांना। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर हा संच फक्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1669, सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं, सरपंचाची निवड आहे ती थेट जनतेकडून केली जावी अशी शिफारस आहे ती 1984 साली पी.बी. पाटील या समितीने केली होती। कोणती समिती? पी.बी. पाटील। आणि वर्ष 1984 म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। प्रश्न क्रमांक 1670, पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांना मोफत लस दिली जाते? मित्रांनो पल्स पोलिओ मोहीम याद्वारे बालकांना पोलिओचा डोस पाजला जातो। आणि मित्रांनो घोषणा कोणती असते यासंबंधी? 2 बूंद जिंदगी के। आणि मित्रांनो यासाठी कोणती लस दिली जाते? तर OPV, ओरल पोलिओ वॅक्सिन। तर मित्रांनो ही लस आहे ती 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत दिली जाते म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। प्रश्न क्रमांक 1671, प्राचीन इजिप्तमधील लोक लेखनासाठी जो कागद वापरत त्याला कोणते नाव होते? मित्रांनो प्राचीन इजिप्तमध्ये जे लेखनासाठी वापरायचे त्या कागदाला काय म्हटलं जायचं? पपायरस असं म्हटलं जायचं। काय? पपायरस म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। प्राचीन इजिप्तमधील लोक लेखनासाठी पपायरसचा वापर करायचे। प्रश्न क्रमांक 1672, नमस्कार या शब्दाची योग्य संधिफोड कोणती आहे? नमस्कारचा विग्रह कसा होतो? नमः अधिक कार। विसर्गापुढे मित्रांनो कठोर व्यंजन आल्यामुळे विसर्गाचा काय होतो? स होतो आणि तो कठोर व्यंजनाला जोडला जातो म्हणजे नमस्कार हा शब्द तयार होतो। म्हणून आपलं उत्तर पर्याय 3, नमः अधिक कार नमस्कार। विसर्गाचा स होऊन क ला जोडला गेला। प्रश्न क्रमांक 1673, दान या शब्दाच्या संदर्भात विसंगत जोडी कोणती आहे? या ठिकाणी पहा, सूर्य प्रकाशाचं दान करतो, बरोबर। सरिता म्हणजे नदी पाण्याचं म्हणजे जीवनाचं दान करते, हे देखील बरोबर। सम्राट हर्षवर्धन जिंकलेली सर्व संपत्ती दान करतो, हे देखील बरोबर। परंतु श्रीयाल आणि चांगुना भूदान चुकीचं आहे, कारण काय झालं होतं? श्रीयाल आणि चांगुना यांच्या घरी जेव्हा अतिथी आले होते, पाहुणे आले होते, तेव्हा त्यांनी काय केलं होतं? तर स्वतःच्या मुलाचं बलिदान देऊन त्यांना मांस चारलं होतं। म्हणून मित्रांनो या ठिकाणी भूदान न होता चिलियाचे दान किंवा चिलिया दान असं या ठिकाणी असायला पाहिजे होतं। हे दिलेलं नाहीये म्हणून या ठिकाणी दुसरी जोडी विसंगत आहे, चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 1674, नशिबावर किंवा दैवावर भरोसा ठेवणारा म्हणजे काय? मित्रांनो नशिबावर किंवा दैवावर विश्वास ठेवणारा दैववादी म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, आशावादी दैववादी। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1675, त्रिज्या या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा। आता मित्रांनो त्रिज्या या नामाला जर आपल्याला ला हा प्रत्यय जोडायचा आहे तर या नामाच्या रूपामध्ये जो काही बदल होईल त्या बदलाला काय म्हणणार आपण? सामान्य रूप। त्रिज्याला असं होतं का? नाही होत। काय होतं? त्रिज्येला म्हणजे काय होतं? त्रिज्याचं त्रिज्य होतं आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी त्रिज्य हे काय झालं? त्रिज्याचं सामान्य रूप, पर्याय 3। सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या शब्दाला शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडला जाण्या अगोदर त्याच्या रूपामध्ये जो काही बदल होतो त्या बदललेल्या रूपाला काय म्हणायचं? त्याचं सामान्य रूप। त्रिज्याचं सामान्य रूप काय? त्रिज्ये। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1676, जिजाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा। मित्रांनो या ठिकाणी पहा, जिजाबाई या नामाला स हा प्रत्यय लागलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी स हा प्रत्यय कुठे आहे? द्वितीय आणि चतुर्थीमध्ये। या ठिकाणी पर्यायामध्ये काय आलाय? फक्त चतुर्थी, म्हणून आपलं उत्तर पर्याय 4। जर दोन्ही आले असते तर त्या ठिकाणी काय उत्तर आलं असतं? तरी देखील चतुर्थी आलं असतं, कारण जिजाबाईस हा प्रत्यय जोडल्यानंतर एखादी गोष्ट जिजाबाईंना दिली गेली म्हणजे संप्रदान केलं गेलं असा बोध होतो, म्हणून त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती। कर्माला प्रत्यय लागला असेल तर द्वितीया, परंतु एखादी गोष्ट दिली गेली असेल तर
चतुर्थी विभक्ती असते। याबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहायची आहे तर आपली A to Z मराठी व्याकरण ही सिरीज पूर्णपणे पहा, आणि तरी देखील समजत नसेल किंवा आणखी सराव करायचा असेल तर आपलं A to Z मराठी व्याकरण हे ईबुक पुस्तक PDF पुस्तक खरेदी करा। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1677, गावाहून या शब्दाची विभक्ती ओळखा। मित्रांनो, गाव या नामाला हून हा प्रत्यय लागलाय आणि हून हा प्रत्यय कुठे असतो? पंचमीमध्ये। पंचमीचे प्रत्यय कोणते? ऊन, हून, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। प्रथमाला प्रत्यय नसतात, चतुर्थीला सला ते सलनाते, षष्टीला चाचीचे चेच्याची आणि पंचमीला ऊन, हून, म्हणून आपलं उत्तर पर्याय 3। प्रश्न क्रमांक 1678, तेजस अधिक कण या शब्दाला खालील संधीचा योग्य पर्याय निवडा। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, तेजस अधिक कण, अशा वेळी जेव्हा स पुढे कठोर व्यंजन येतं तेव्हा सचं रूपांतर आहे ते विसर्गामध्ये होतं आणि स निघून जातो, म्हणजे काय होतं? तेजस्कनचा तेजकन, म्हणजे पर्याय 1, सचं रूपांतर विसर्गामध्ये होतं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1679, बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? मित्रांनो, बोका म्हणजे नर मांजर, त्याला विरुद्धलिंगी मादी मांजर म्हणजेच भाटी, पर्याय 1। प्रश्न क्रमांक 1680, हे केवळ शूरांचेच काम आहे या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते? आता मित्रांनो, लक्षात ठेवायचं, ज्या क्रियापदातून योग्यता, शक्यता, कर्तव्य, इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला आपण काय म्हणतो? विद्यार्थी क्रियापद, आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ कोणता असतो? विद्यार्थ असतो। याच प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी पहा, हे केवळ शूरांचेच काम आहे, म्हणजेच हे काम करण्याची योग्यता फक्त शूरामध्येच आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी योग्यता व्यक्त केली जात आहे। आणि मित्रांनो, आपण काय पाहिलं? योग्यता, शक्यता, इच्छा, कर्तव्य व्यक्त होत असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद आणि अर्थ असतो विद्यार्थ, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2 विद्यार्थ आहे। प्रश्न क्रमांक 1681, घार आकाशात घिरट्या घालते या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते? आता मित्रांनो, घालते, घार आकाशात घिरट्या घालते, याच्यामधून एक फक्त विधान व्यक्त होतंय आणि मित्रांनो, याच्यातून देखील फक्त काळाचा बोध होतोय। याच्यामध्ये एक साधा वर्तमान काळ व्यक्त होतोय, म्हणून या ठिकाणी देखील काय असणार आहे? स्वार्थ असणार आहे। केवळ काळाचा बोध झाला तर स्वार्थी वाक्य, स्वार्थी क्रियापद आणि अर्थ काय असतो? स्वार्थ। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1682, त्राटिका या शब्दाचा अलंकारिक अर्थ काय? या ठिकाणी पहा मित्रांनो, त्राटिका म्हणजे काय? अतिशय भांडखोर किंवा कजाग स्त्री, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, त्राटिका म्हणजे कजाग स्त्री। प्रश्न क्रमांक 1684, खालील पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द सांगा। शुद्ध शब्द सांगायचा आहे अग्निहोत्री। अग्निहोत्रीमध्ये ग्नला पहिली वेलांटी आणि त्रला दुसरी वेलांटी असते। अशा प्रकारे अग्निहोत्री हा पर्याय 2 प्रमाणे लिहिला जातो। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1685, गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला या वाक्यातील अनेक अर्थ असणारा शब्द निवडा। आता या ठिकाणी पहा, गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला, यामध्ये दल या शब्दाचे अनेक अर्थ आहेत। कोणते कोणते? तर दल म्हणजे पक्ष, दल म्हणजे पान, दल म्हणजे पाकळी, दल म्हणजे सैन्य किंवा तुकडी, किंवा दल म्हणजे गट किंवा समूह। अशा प्रकारे दल या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, म्हणून पर्याय 4 आपलं उत्तर असलं पाहिजे। प्रश्न क्रमांक 1686, हरिश्चंद्राख्यान या आख्यानाची रचना कोणी केली? मित्रांनो, हरिश्चंद्राख्यान या आख्यानाची रचना केलेली आहे संत जनाबाई यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। लक्षात ठेवायचं, संत जनाबाई हरिश्चंद्राख्यान। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न। जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि स्पष्टीकरण देखील व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।